राज्याच्या छत्रपती संभाजीनगरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं क्रांती चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे। 441च्या समोर आणि 500च्या प्लस जावे ही आमच्या अशा दोनच मुख्य मागण्या आहेत। बरं, काय एमपीएससीचं काय म्हणणं आहे? एमपीएससीचं काय म्हणणं आहे हे आम्हाला माहिती नाही, पण मायबाप सरकारला आमची विनंती आहे की सरकारने जास्तीत जास्त जागा वाढवून मुलांच्या हिताचा निर्णय घ्यावा। अनेक राजकारण्यांची भेट घेताय, पण कुठेतरी प्रतिसाद मिळतोय का? सर, गेल्या अनेक दिवसापासून मुलं झटतायत, राजकारणी लोकांना भेटतात, अधिकारी लोकांना भेटतात, आयोगाकडे मागणी करतात, पण कुठूनच संवेदनशील पद्धतीने विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेतल्या जात नाही। आज संवेदनशीलतेने विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घेतल्या जावे आणि तो आवाज शासन दरबारी पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागत आहे। आणि विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यामध्ये रस नाही, पण त्यांची संवेदनशीलतेने कोणी प्रश्न समजून घेत नाही। तो आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसावं लागतं। विद्यार्थ्यांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतोय। नक्कीच आपण बघतोय की हे क्रांती चौकात आंदोलन सुरू आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे तर आंदोलक सहभागी झालेले आहेत, तरुण विद्यार्थी आहे, काही मुली देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत। त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय मागण्या आहे आणि सतत तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं? सर, आमच्या मागण्या ह्याच आहेत की कंबाईनची जागा वाढ झाली पाहिजे आणि राज्यसेवा परीक्षा पुढे गेली पाहिजे। सॉरी, बरं, मला एक सांगा की प्रत्येक वेळेस आंदोलन करावं लागतं, त्यानंतरच मागण्या पूर्ण होतात। विद्यार्थी आहात, देशाचे तुम्ही भावी अधिकारी आहात, मात्र प्रत्येक वेळेस आंदोलनच करावं लागतं। हो, प्रत्येक वेळेस आंदोलन करावं लागतं आणि त्याच्यासाठी म्हणजे रस्त्यावर मुलांना उतरावं लागतं। त्यांचं स्ट्रगल, त्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांना पुन्हा ते परीक्षा लांबवण्यासाठी, परीक्षा वेळेवर घेण्यासाठी प्रत्येक वेळेस गव्हर्नमेंटला सांगावं लागतं की ही गोष्ट करा, विद्यार्थ्यांसाठी हे करा। ते बिलकुल लक्ष देत नाहीत, काहीच करत नाहीत। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना रोडवर उतरावं लागतं आणि इतकं स्ट्रगल करावं लागतं। अनेक राजकीय नेत्यांची तुम्ही भेट घेतात, पण मात्र कुठे प्रतिसाद मिळतो का? हे लोक तुमच्या मदतीला येतात का? हो, येतात। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात क्रांती चौकात हे आंदोलन सुरू आहे, विद्यार्थी सहभागी झाले आहे। पुण्यात देखील हे आंदोलन सुरू आहे। एकीकडे आपण जर बघितलं तर शरद पवारांची देखील आंदोलकांनी भेट घेतली होती, त्यामुळे एमपीएससीचे विद्यार्थी आता आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेले आहे आणि पुणे असतील, संभाजीनगर असतील, वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। आणि एकच मागणी आहे की जी राज्यसेवाची जी परीक्षा आहे ती जी आहे तर पुढे ढकलण्यात यावी, ज्या जागा आहेत ते वाढवण्यात याव्या, या आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, एनडीटीव्ही, छत्रपती संभाजीनगर। संभाजीनगरात एमपीएससीच्या परीक्षार्थींचं आंदोलन सध्या सुरू आहे। राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा या पुढे ढकलण्यात याव्या, जागा वाढवण्यात याव्या, अशा अनेक मागण्यांसाठी हे विद्यार्थी आंदोलन करतायत। या विद्यार्थ्यांनी अनेक राजकीय भेटी सुद्धा घेतल्या आणि त्यानंतर आता हे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे।